शिवसेनेनं भाजपसमोर मांडलेल्या 151 जागांचा नवा प्रस्ताव भाजपनं अमान्य केला। त्यावर शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेची 288 जागांची उमेदवारांची यादी तयार असल्याचं सांगितलं। तर भाजपची नवी दिल्लीत संध्याकाळी उशिरा झालेली बैठक ही खासगी होती। त्यावर आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायची नसल्याचं शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं। उद्धवजींनी जी भूमिका मांडली ती मला वाटतं वस्तुस्थितीला धरून आहे आणि एकंदरीत सगळ्यांना समावेशक आहे। त्यामुळे त्यांची काय प्रतिक्रिया ते मला माहिती नाही, परंतु आमच्या बाजूने उद्धवजींनी जी प्रतिक्रिया मांडली, जे विचार मांडले ते आम्हाला सगळ्यांना योग्य वाटतं। घटक पक्ष म्हणतात की तातडीने निर्णय घ्यावा, उद्या दुपारपर्यंत आता शिवसेना पक्षाकडनं निर्णय दिलेला आहे, शेवटी त्यांनीच निर्णय घ्यायचा। त्यांच्या पक्षांतर्गत त्यांची बातचीत चालू आहे, आमचा काय संबंध नाही त्याच्याशी। आमच्या युतीच्या संदर्भातला मानस आदरणीय उद्धवजींनी जाहीर केलेला आहे, आमचा निर्णय जाहीर केलेला आहे। 10 कोटी जनतेला साक्ष ठेवून आमच्या कार्यकारिणीचा निर्णय घेऊन आपल्या माध्यमातून सगळं ऐकलंय, उद्धवजींचा निर्णय आहे। पण असं सांगितलं जाते की शिवसेना भाजप युती संपुष्टात आलेली आहे, ज्या पद्धतीने भाजप नेत्यांनी आम्हाला अधिकृत आल्याचं आमच्याकडे काही नाहीये। नाराजी आमची नाराजी होती त्यांच्यावर, चालते देवाणघेवाणीमध्ये। आता हा अंतिम किती दिवस थांबायचं? आदरणीय उद्धवजींनी जनतेच्या समोर हे सर्व जाहीर केलं आहे, पक्ष निर्णय आम्ही त्यांना अधिकार दिले होते। आता प्रश्न त्यांचा आहे, तो काही निर्णय घ्यायचा ते घेतील, उद्धवजींशी चर्चा करतील।